वर्ध्यामधील अंबिकापूरला ढगफुटी सदृश्य पावसाचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। पावसाचा तडाखा बसला आणि त्यामुळे शेतामधील पिकं सुद्धा वाहून गेली आहेत। कापूस, तूर, संत्रा, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय। अंबिकापूर हे विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे यांचं गाव आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका बसला। मी सध्या अंबिकापूर शिवारामध्ये आहे आणि पाहू शकता मोठ्या प्रमाणात शेत पिकाचं नुकसान झालं आहे। अक्षरशः शेत हे खरडून वाहून गेलेलं आहे, त्यामुळे शेतकरी कुठेतरी हवालदिल झालेला आहे। सध्या जे कपाशीचं पीक आहे, कपाशीसह तुरीच्या पिकाची परिस्थिती पाहू शकता। अक्षरशः हे पीक खरडून गेलेलं आहे, त्यामुळे शेतकरी कुठेतरी हवालदिल झालेला आहे। शासनाकडून मदतीची आर्तहाक शेतकरी देत आहे। आपण पाहू शकता हे जे आजोबाचं हे शेत आहे आणि पूर्णपणे पीक हे उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी अश्रू आहे आणि एकूणच शासनाकडून मदतीची हाक शेतकरी देत आहे। हे जे गाव आहे अंबिकापूर हे गावामध्ये शेतशिवारामध्ये आहे आणि शेतशिवार हे जे गाव आहे हे आमदाराचं गाव असल्याचं दादाराव केचे विधान परिषदेचे जे आमदार आहे या आमदारांचं गाव आहे आणि एकूणच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं शेत पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मदतीची आर्तहाक शेतकरी सरकारकडून देत आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, अंबिकापूर, वर्धा।